चंदगड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेश पाटील, आपल्या सगळ्यांचे सहकारी संग्रामसिंह कुपेकरजी, राजेंद्र गड्यांमावरजी, प्रकाशभाई पताडे, प्रकाशराव चव्हाण, प्राध्यापक मधुकर पाटील, प्रमोदजी कोचेरी, दिगंबरजी देसाई, सुभाषजी देसाई, सुधीर देसाई, संतोष पाटील, रामप्पा करिगार, बाबासाहेब पाटील, दीपकराव जाधव, हेमंतराव कोलेकर, जयकुमार मुंदोळी, जयसिंगराव चव्हाण, भैयासाहेब कुपेकर, सौभाग्यवती वंदना देवी कुपेकर, एम के देसाई, दिलीप बेळगुत्री, अल्बर्ट डिसोजा, प्राची काणेकर, रमेशराव रेडेकर, सौभाग्यवती रेडेकर, महाबळेश्वर चौगुले, दयानंद काणेकर, नामदेव नार्वेकर, भिकूमामा गावडे, भरत पाटील, सुभाषराव देसाई, नामदेव निटुरकर, श्रेया कोणकिरी, बनश्री चौगुले, संजय कांबळे, दिगंबर देसाई, लोहित पाटील, प्रवीण शिंदे, इक्बाल काझी, परशुराम पाटील, पांडुरंग बेनके, बाळू मूर्ती, दिलीपराव कांबळे. माझ्या आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे चंदगड गडिंग्लज आजरा विधानसभा मतदारसंघाचे सर्व मतदार बंधू भगिनी, माझ्या मायमाऊली, आमचे पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्या लाऊडस्पीकरवर प्रचार करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि 20 तारखेला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला निर्णय घ्यायचा आहे की 5 वर्षाच्या करता राज्याची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची. आज मी आपल्या सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आलेलो आहे की आपले चंदगड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना मोठ्या मताधिक्यांनी आपण सगळ्यांनी निवडून द्यावं, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आपण करतो. नंबर किती? एकूण जे काही मशीन आहे त्याच्यात वर्ण 3 क्रमांकाला राजेश पाटलांचं नाव आहे, त्याच्या पुढे घड्याळाचं चिन्ह आहे, ते घड्याळाचं चिन्हाचं बटन दाबायचं काम आपण सर्वांनी करावं. तसं पाहिलं तर करवीर ही आपल्या निवासिनी आई अंबाबाई, तसंच दख्खनचा राजा ज्योतिबा, श्री रवळनाथ, श्री मसनाई देवीच्या चरणी मी सुरुवातीलाच नतमस्तक होतो. माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांची दुःख दूर कर, सर्वांचं कल्याण कर, असं साकडं देखील मी ह्या निमित्तानं त्यांच्या चरणी घालतो. आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणी ताराबाई, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर या महामानवांना मी वंदन करतो. देशसेवेसाठी बलिदान देणारा थोर सुपुत्र शहीद मेजर सत्यजित शिंदेच्या शौर्याला, कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो. चंदगड ही तसं बघितलं तर हे ऐतिहासिक भूमीमध्ये अनेक मान्यवर, अनेक सुपुत्र जन्माला येऊन गेले. आज त्यांचं स्मरण करणं, त्यांची आठवण काढणं आणि त्यांनी आपल्याला पुढच्या पिढीच्या करता जी दिशा दाखवलेली आहे, जो रस्ता दाखवलेला आहे, त्या रस्त्याने समाजाला, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणं हेच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि त्याकरता मी माजी आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, स्वर्गीय सदाशिवराव मंडिक साहेब यांना त्यांच्या कृतज्ञपूर्वक स्मरण करतो, त्यांच्या स्मृतीला अभिवादन देखील करतो. तसं बघितलं तर या इकडच्या तालुक्याचा सहकार, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राला त्या लोकांचं योगदान कोणी विसरू शकत नाही. एक लढवय्ये नेते म्हणून या सगळ्यांची ओळख. मलाही माझ्या राजकीय जीवनामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला देखील मिळाली आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना जवळणं
यांचं काम माझ्यासारख्यांनी निहाळलं आहे आणि इथून पुढे देखील आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे, बराच टप्पा गाठायचा आहे. तसं बघितलं तर खूप महत्वाचे प्रश्न माझ्या ह्या भागाचे आहेत. मग त्याच्यामध्ये आपलं घटप्रभा कोरं, त्याच्यामध्ये झालेला मागचा करार, त्या कराराच्या संदर्भामध्ये माझ्या गडिंग्लजच्या पूर्व विभागातील शेतीच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून देण्याच्या करता त्या निमित्तानं आमच्या राजेश पाटील आणि काही सहकारी मित्रांनी मला आग्रह करून माझ्या दालनामध्ये बैठक घ्यायला लावलेली होती. मी बैठक घेतली. मी नेहमी आजपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुणी लोकप्रतिनिधी आला आणि त्यानं सांगितलं की दादा हे विषय आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला, अधिकाऱ्यांना बोलवा, आम्हाला बोलवा आणि काहीतरी मार्ग काढा. शेवटी आम्ही ती पदं वर ज्या बसत असतो ते लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता बसत असतो. आणि मग त्या बैठकीमध्ये किटवाड प्रकल्प जे 3 TMCचं धरण आहे, त्याच्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र असा 2 राज्याशी संबंध आहे आणि ते द्विस्तरीय आपण त्याला करार आपल्याला करावा लागतो. केंद्राची मान्यता घ्यावी लागते. सुदैवानं केंद्राचं सरकार नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, नितीन गडकरी असतील, पियुष गोयल असतील, शिवराज सिंह चौहान असतील, हे जे कोण प्रमुख नेतेगण आहेत त्या सगळ्यांचे तसे माझे जवळचे संबंध आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. त्याच्यातून कर्नाटक सरकारने पण थोडासा सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आणि ह्या 3 TMC पाण्याच्या संदर्भात काही पाणी आपल्याला आणि बाकीचं कर्नाटकाला असं केलं तर माझ्या गडिंग्लजच्या पूर्व विभागातील शेतीचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटू शकतो. त्याकरता देखील उद्याच्या काळामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि आपण प्रचंड मताधिक्याने घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आमचे सहकारी राजेश पाटलांना निवडून दिल्यानंतर या कामामध्ये देखील मी लक्ष घालीन. तुम्हाला मी पहिलाच सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. मी नेहमी एखादा शब्द विचारपूर्वक देत असतो, परंतु एकदा शब्द दिला तर पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता मागे हटत नाही. आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती आहे की एकंदरीत ते सगळे कामं करत असताना आज इथं राजेश पाटील आमचे काम करतायत. एक दमदार आमदार म्हणून त्यांची आम्हाला सगळ्यांना ओळख आहे. त्यामध्ये चंदगड मतदारसंघाचे नेतृत्व त्यांनी त्या ठिकाणी चालवलेलं आहे. विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं मोठं जाळं निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला खरेदी विक्री संघ आज अतिशय राज्यातला एक उत्तम संघ म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्यामध्ये एक त्यांना राजकीय वारसा स्वर्गीय नरसिंहराव गुरुनाथ पाटील यांचा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं हा वारसा असल्यामुळं आपले आमदार राजेश पाटील सक्षमपणे ते पुढे नेण्याचं काम करतायत. याचा मला आनंद पण आहे, मला समाधान पण आहे. आणि त्याच्यामुळं आमदार राजेश पाटलांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाची कामं या विधानसभा मतदारसंघामध्ये करण्याचा करता ते ज्यावेळेस माझ्याकडे अर्थमंत्री म्हणून मला भेटायला यायचे त्यावेळेस मी पण त्याच्यामध्ये मनापासून मदत करायचो. आणि हे जे काही दमदार आमदार आहेत आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो, राजेश पाटलांच्या मागं शक्ती मी उभी करणार आहे. यापुढे देखील या चंदगड, माझा गडिंग्लज, आजरा या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हा अजित पवार कुठं निधी कमी पडू देणार नाही. मला या 5 वर्षात त्यांनी सांगितलं की आपण नंतर 1250 आणि पहिले 350 ना असे 1600 कोटी. पहिले 2.5 वर्ष आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये होतो त्यावेळेस एक अडचण आली, जगामध्ये आली. 1.5 वर्ष आमचं कोरोनामुळे गेलं. लॉकडाऊन, धंदे बसलेले होते, कारखाने बंद झालेले होते, माझे कामगार बेकार झालेले होते, माझा शेतकरी कसा बसा त्या ठिकाणी काळ्याची सेवा करून स्वतःचं उपजीविकेचं साधन निर्माण करत होता. परंतु बाकीच्यांचे अतिशय हाल संपूर्ण जगाने पाहिले, देशाने पाहिले, राज्याने पाहिले, आपण पण सगळ्यांनी पाहिले. जीवाभावाची माणसं तुम्हाला मला सोडून गेली. अनेक प्रकारे त्या आजारातनं बाहेर काढण्याच्या करता करोडो रुपयाचा पैसा हा कोरोनाचं निर्मूलन करण्याच्या करता त्या ठिकाणी लागला. आणि त्यामुळं आम्हाला पहिल्या टर्ममध्ये तसं
कमी निधी देता आला, कारण ह्या कामाला निधी देणं गरजेचं होतं। आणि त्याच्यानंतर सरकार पडलं। आम्ही सगळ्या आमदारांनी ठरवलेलं होतं, एकटं कोणी नाही, भुजबळ साहेबांच्या सहित सगळ्यांनी साहेबांना भेटून सांगितलं की साहेब, सगळी कामं ठप्प झालेली आहे, आज सरकार आपलं नाहीये, कामांना स्टे दिला गेलेला आहे, कोणत्या तोंडाने पुन्हा लोकांच्या मध्ये जायचं, काय सांगायचं? लोक म्हणतील 2.5 वर्ष सत्ता होती, काय केलं? उत्तर काय? त्याच्यापेक्षा आपण भाजपच्या बरोबर सरकारमध्ये जाऊ, आपलं अस्तित्व वेगळं ठेवून जाऊ। मागं जसं शिवसेनेबरोबर गेलो तसं हो नाही करत चल ढकल चल ढकल चाल ढकल असं सुरू झालं। आणि मग नंतर काही आम्हाला निरोप येईना, आम्हाला कळेना नक्की काय म्हणत आहे। शेवटी नालाजास्तव आम्ही बहुसंख्य आमदारांनी लोकशाहीचा आदर करत जनतेच्या प्रश्नाकरता, ज्या भागांनी आम्हाला निवडून दिलेलं होतं त्या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या करता, त्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही लोक सरकारमध्ये गेलो। आणि त्या 2.5 वर्षामध्ये 1250 कोटी रुपये ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आणू शकलो। जर आम्ही गेलो नसतो तर एवढा पैसा आला असता? आपले प्रश्न सुटले असते? आपल्या वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्याचा भूमिका राजेश पाटलांनी आम्ही सगळ्यांनी घेतली, त्याला आम्हाला न्याय देता आला असता। आणि त्याच्यामुळं कुणी काही म्हणत असलं तरी आमचा वैयक्तिक स्वार्थ काही नव्हता। आम्ही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये। आम्हालाही माहिती आहे, जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत आम्ही सरकारमध्ये आहोत आणि हे आम्हालाही कळतंय। त्याकरता ही सगळी गोष्टी आम्ही केल्या। मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो। ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण, त्याच शिकवणीनं त्याच रस्त्याने पुढे जाण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं। आणि त्याच्यामुळं आज देखील मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये आपले आमदार राजेश पाटलांनी देखील आम्हाला मनापासून साथ दिली। इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण त्यांना आशीर्वाद द्या, आपण त्यांना भरभक्कम पाठिंबा द्या। उद्याच्या 5 वर्षामध्ये ह्याच्यापेक्षा दुप्पट निधी मी या विधानसभा मतदारसंघामध्ये दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। आणि मगाशी घटप्रकोऱ्याचं किटवाडच्या प्रकल्पाच्या बद्दलचा उल्लेख केला, त्याला केंद्राची मदत लागणार आहे। कारण द्विस्तरीय ज्यावेळेस प्रकल्प असतात त्यावेळेस 2 राज्यांना एकत्र करून मार्ग काढण्याचं काम केंद्र सरकार करत असतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यात मार्ग काढता येईल। चंदगडकरांनी नेहमी आम्हाला भरभरून अशा प्रकारचं प्रेम दिलं। अनेक दिग्गज नेते याच भागांनी आम्हाला त्या ठिकाणी दिले। मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस त्या चंदगडकरांनी माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलेलं आहे। त्याबद्दल मी सुरुवातीलाच सर्व चंदगडकरांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। मला आठवतंय, मी विरोधी पक्ष नेता झाल्यावर आणि त्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यावर देखील आपल्या भागांनी माझा जोरदार सत्कार केलेला होता आणि तो सत्कार केला। गेल्याच महिन्यात मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं त्या परिसरामध्ये आलो होतो, माझ्या मायमाऊलींना भेटायला आलो होतो आणि त्यावेळेस देखील अतिशय चांगल्या प्रकारचं स्वागत माझ्या मायमाऊलींनी केलं, माझ्या लाडक्या बहिणींनी केलं, माझ्या बांधवांनी त्या ठिकाणी केलं। तुम्हा चंदगडकरांचं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास बघून मी खरंच माझ्यासारखा कार्यकर्ता भारावून गेला। तुमच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेचा मी कायम त्या ठिकाणी ऋणी राहील। महाराष्ट्राच्या जनतेच्या सर्वोत्तम देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करत राहील, हा शब्द देखील मी या निमित्तानं तुम्हा सर्वांना देतो। शेवटी माणसानं आयुष्यात जन्माला आल्यानंतर आणखी काय हवं असतं? आई वडिलांच्या पोटी जन्माला आल्यानंतर आपण आपलं काम करत असतो, पण एवढं भरभरून प्रेम ज्यावेळेस तुम्ही पब्लिक फिगर असता त्यावेळेस तुम्हाला मिळतं, तो एक वेगळा आनंद असतो। आज कोल्हापूरची ओळख दक्षिणेची काशी अशा प्रकारची आहे। तसंच सामाजिक आमच्या समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराजांची नगरी म्हणून या कोल्हापूर जिल्ह्याला वेगळं अशा प्रकारचं विशेष महत्व आहे। कोल्हापूरच्या धार्मिक महत्व लक्षात घेता ऐतिहासिक वैभव बघायला देशातून लोक या ठिकाणी येत असतात। चंदगड असेल, आजरा असेल, गडिंग्लज असेल, या परिसराचं निसर्ग
आणि तालुक्याचे ऐतिहासिक गड किल्ले बघता इथेही धार्मिक ऐतिहासिक पर्यटनाला संधी आहे. प्रचंड पाऊस पडतो, हिरवीगार झाडी आहे, निसर्गाने खूप काही उधळण इथं त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याच्यावर हे सगळं लक्षात घेऊन पुढच्या वर्षीच्या नियोजन आराखड्यामध्ये स्थानिक विकास निधीतून आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघाला या क्षेत्रातील पर्यटनाच्या करता अधिकाधिक निधी देण्याचा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना आजच्या दिवशी देऊ इच्छितो. मला तुम्हाला सांगायचंय, मी आतापर्यंत माझ्या साधारण ही 54वी सभा आहे. उद्या 4 सभा झाल्या तर 58 सभा माझ्या महाराष्ट्रामध्ये होती. मी महाराष्ट्र पिंजून काढायचा प्रयत्न केलाय. कुठं हेलिकॉप्टरने, कुठं विमानाने, कुठं गाडीनं. सकाळी 10-11 वाजल्यापासून सभा सुरू करतो, रात्री 10 पर्यंत सभा चालतात. आज तर माझी 6वी सभा आहे. जाईल तिथं उमेदवारांनी बोलायचं, मी मार्गदर्शन करायचं आणि पुढच्या सभेला त्या ठिकाणी जायचं. हे सगळं बघत असताना मला एक लक्षात आलेलं आहे, मी अनेक निवडणुका लढलेलो आहे आणि लोकांचं साधारण कल काय ते आमच्या लक्षात येतं. माझ्या मायमाऊलींच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये पुन्हा 23 तारखेला महायुतीचं सरकार येणार येणार येणार. कोण मायेचा लाल ते थांबवू शकत नाही. या माझ्या मायमाऊलींच्या करता कुणाचं सगळ्यांचं दुर्लक्ष होतं, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं. जूनचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी त्यामध्ये काय मी महिलांना देऊ शकतो, माझ्या मायमाऊलीला काय देऊ शकतो, माझ्या बहिणीला काय देऊ शकतो, जी रोजगार हमीवर कामाला जाते, जी खुरपणीच्या कामाला जाते, शेतमजुरीच्या कामाला जाते, जी त्या ठिकाणी धुणंभांडी करते, स्वयंपाक करते वेगवेगळ्या घरी जाऊन, जी त्या ठिकाणी झाडू पोछा करते, त्या ठिकाणी कचरा गोळा करते, त्या ठिकाणी त्या काचा गोळा करते. अशा प्रकारचं महिलांचं जीवन झोपडपट्टीमध्ये कसं जीवन जगतात ते आम्ही त्या ठिकाणी बघतो. तिलाही स्वतःला काही जीव आहे, तिलाही काही मन आहे, तिलाही वाटतं की मी कधीतरी कुठं बाजारामध्ये जाऊन माझ्याकरता काही स्वतःला घ्यावं. परंतु घराचा कारभार सांभाळत असताना तिला शक्य होत नाही. घरातली पुरुष माणूस तिला वेगळे पैसे देत नाही आणि त्याकरता मी बराच विचार केला, एकनाथरावांनी केला, देवेंद्रजींनी केला आणि त्याच्यातून आमच्या मनामध्ये कल्पना आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यामध्ये 2.5 कोटी महिलांना टार्गेट आम्ही ठेवलं. आपल्या राज्यातल्या 2,50,00,000 महिलांना, आता 2,30,00,000 महिलांना आम्ही आधार कार्डशी लिंकअप केलंय. डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे जातात. तुम्ही समोर बसणाऱ्या महिलांना विचारा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिन्याचे मायमाऊलींना तुम्हाला 7,500 रुपये पोचले. अरे तुला कुठला आवाज, महिलांना पोचले रे, पुरुषाहून तुला कुठले रे पोचले. त्याच्या बायकोने सांगितलं असेल मला आले पैसे आले, परंतु ते पैसे पुरुषांचे नाहीत, ते महिलांचे आहेत. त्यांना पाहिजे तेव्हा ते काढतील, विड्रॉ करतील आणि त्यांना पाहिजे ते त्या घेऊन येतील. त्याच्यातनं त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला हसू पाहायला मिळतंय. आता ह्या योजना आणल्या माझ्या शेतकऱ्यांच्या करता 3, 5, 7.5 हॉर्सपावर वीज बिल माफीची योजना आणली. गाईचा व्यवसाय करणाऱ्यांना दुधाचा दर आता 1 ऑक्टोबर पासून 7 रुपये अनुदान वाढवण्याचा घेतला. जे काही माझ्या कष्टकऱ्यांच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, मायमाऊलीच्या करता करता येईल ते आम्ही करतो. यांना 3 गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय घेतला. डायरेक्ट पैसे अकाउंटला, दुधाचे पैसे डायरेक्ट अकाउंटला, कुणाची मध्यस्थी नाही. सरकारचं खातं ते माझ्या शेतकऱ्याचं खातं, सरकारचं खातं ते डायरेक्ट माझ्या महिलेचं, माझ्या मायमाऊलीचं, बहिणीचं खातं. या पद्धतीनं बँक टू बँक असा व्यवहार व्हायला लागला. आमच्या जन्माला आलेल्या मुलीला 1,01,000 रुपये 18 वर्षाची मुलगी होईपर्यंत द्यायचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. ज्या मुली गरिबांच्या आहेत त्यांना 50% कॉलेजची फी आम्ही भरत होतो, तरी देखील काही आई वडिलांना राहिलेली 50% फी भरण्याचे ऐपत नव्हती, बघवत नव्हतं. आम्ही सगळ्यांनी ठरवलं राहिलेली पण 50% फी आपण भरून टाकू, कारण एखाद्या घरातली मुलगी शिकली तर ती कुठल्या ना कुठल्या घरात लक्ष्मी म्हणून जात असते, अख्खं घर ती पुढे आणत असते. हा विचार महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंचा आम्ही डोळ्यासमोर आणला आणि त्या पद्धतीने काम केलं.
एवढ्या चांगल्या योजना देत असताना विरोधक कोर्टात जातात, विरोधक या योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करतात, विरोधक इथे स्टे आणण्याचा प्रयत्न करतात. अरे शाण्यांनो, तुम्ही देखील सरकारमध्ये इतके वर्ष होता, तुम्हाला कुणी अडवलं होतं या अशा प्रकारच्या योजना आणण्याच्या करता? तुम्हाला मुभा होती? तुम्ही तर कधी आमच्या महिलांना ₹1.25 देखील दिला नाही. आम्ही 1,500 रुपये दिले तर तुम्हाला काय एवढं पोटात दुखायला लागलं? माझ्या मायमाऊलींनो, माझ्या बांधवांनो, तुम्हाला जर उद्याच्याला या योजना चांगल्या चालतायत असं वाटत असेल आणि पुढं 5 वर्ष या योजना चालवायच्या असतील तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? ते असं की उद्याच्याला जिथं मतदान करायला जाल त्या भागामध्ये काही ठिकाणी आमचं महायुतीचं घड्याळ आहे, काही ठिकाणी कमळ आहे, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश पाटलांना उमेदवारी दिली. त्यांची कुणे घड्याळ वरनं 3 नंबरला घड्याळच्या शेजारचं बटन त्या ठिकाणी दाबा. पुढं 5 वर्ष तुमच्या योजना कोण मायेचा लाल बंद करू शकत नाही. तुमची वीज माफीची योजना, तुमची लाडकी बहिणीची योजना, तुमची गॅस सिलेंडरची योजना, तुमची दुधाची योजना, सगळ्या योजना चालू राहतील. मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं, दादा आमचा डोंगरी भाग आहे, पावसाळी भाग आहे, तुम्ही 3, 5, 7.5 एवढंच केलं, पण आमच्या 10 हॉर्सपावरच्या मोठ्याने, आमच्या 15 हॉर्सपावरच्या मोठ्याने, आमच्या 12.5 हॉर्सपावरच्या मोठ्याने काळजी करू नका. मी शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी आहे. शेतकरी ही आपली जात आहे, दुसऱ्या काही आपल्याला माहिती नाही. आपल्याला बाकीच्या जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करायचा नाही. आणि म्हणून हे आपलं पुन्हा सरकार 23 तारखेच्या नंतर आल्यानंतर त्याही राहिलेलं माझे शेतकरी, कारण आता मी जो निर्णय घेतला तो 44 लाख शेतकऱ्यांच्या करता 3, 5, 7.5 15,000 कोटी रुपये आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून महावितरणला देतो. त्यावेळेस तुम्हाला ती मोफत योजनेचा फायदा त्या ठिकाणी मिळतोय. अशा पद्धतीनं आपण सगळेजण काम करायचं ठरवलेलं आहे. म्हणून तुमच्या पवित्र मताची गरज उद्याच्या 20 तारखेला आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. आज मोठ्या प्रमाणावर ही सगळी कामं करत असताना मगाशी कोणतरी बोललं, आमचा सगळा हिशोब 75,000 कोटी तुम्ही बसवला. यंदाचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सादर केला. माझा 10वा अर्थसंकल्प होता. मलाही आर्थिक शिस्त कळते, मलाही संस्था कशा चालवायच्या ते चांगलं माहिती आहे. आणि म्हणूनच मगाशी बोलत असताना आपण आपल्या शेतकरी संघटनेचे नेते यांचं भाषण त्या ठिकाणी ऐकलं. त्यांनी पण त्या ठिकाणी सांगितलं, राजेंद्रजी गणनवार यांनी, की त्या ऊसाचं त्यांनी काहीतरी उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये माझा इथला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि माळेगाव सहकारी साखर कारखाना माझ्या ताब्यात पण आहे, माझ्या तालुक्यात पण आहे. त्याची एकाची 12.2 रिकव्हरी आणि एकाची 12.21. 12.2 रिकव्हरीला 3,571 रुपये टनाला भाव दिला आणि 12.21ला 3,636 रुपये भाव दिला. आता इथं वेगवेगळे कारखाने या भागामध्ये आहेत. त्याच्यामध्ये गडिंग्लज शुगर आहे, आजरा गोसे शुगर आहे, इकोकेन शुगर आहे, त्याच्यामध्ये दौलत आर्थव शुगर आहे आणि ओलम शुगर चंदगड असे कारखाने. त्यांचे भाव बघितले तर ते भाव आहे 3144, 3100, 3100, 3111. आता लोकांना 2 पैसे मिळण्याकरता भाव चांगला पाहिजे. त्या दौलतची रिकव्हरी तर 1168 आहे. काय भानगड केली कोणाला माहिती? रिकव्हरी मारली वाटतं त्यांनी त्याच्यात. इतर 13 रिकव्हरी असतील, 13.25 रिकव्हरी असतील आणि ह्याची कशी 1168 आली? हे सगळं गौड बांगाल आहे. ह्याच्या खोलात जावं लागेल. इथं शेतकरी संघटना किंवा माझ्या शेतकऱ्यांनी आवाज उठवला की ते म्हणतात, आम्ही कारखाना चालवायला घेतलाय, तुम्ही असा आम्हाला त्रास दिला तर आम्ही निघून जाऊ. तुम्ही निघून गेला तर गेला, मी तिथं जाईल आणि ते कारखाना चालू करून टाकू. माझ्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे. आज देखील आम्ही एक त्या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा धाराशिव नाव तिथले काही कारखाने चालवायला घेतलेले आहेत. आम्हाला पण कारखाने चालवायची अक्कल आहे. आम्हाला एक समजतं कारखाना कसा चालवायचा. उगीच चंदगडकरांना काहीतरी फसवाफसवी करू नको. द्यायचा असेल तर नीट भाव दे, नाहीतर कारखाना खाली कर, चालायला लाग. हे काही चालणार नाही. आणि तुम्ही घाबरू नका.
तुम्ही असे घाबरू नका की यायला ही गेल्यानंतर कोण चालवल. अरे आम्ही आहे ना, आम्ही लात मारेल तिथं पाणी काढू शकतो. त्याच्यामध्ये मला साखर कारखाने चालवायचा फार चांगला अनुभव आहे. वयाच्या 24व्या वर्षी मी माझ्या भागातल्या कारखान्याचा डायरेक्टर झालो. तेव्हापासून या कारखानदारीशी मी संबंधित आहे. आणि निसर्गाने तुमच्यावर एवढी कृपा दाखवलेली आहे की तुमच्या मातीतच, इथल्या पाण्यातच ऊस लावल्यानंतर त्याच्यातनं जास्त साखर निघते, म्हणून तुमची रिकव्हरी जास्त आहे. उलट रिकव्हरी जास्त बघितल्यानंतर तुमचा भाव हा आमच्यापेक्षा 100-200 रुपयांनी जास्त असायला पाहिजे. म्हणजे आमचा 3600 तर तुमचा 3800-3900 आणि तुम्ही भाव घेताय 3100. ही अवस्था आहे. ह्याचा विचार पण माझ्या बळीराजांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. मित्रांनो, विरोधक म्हणतात आम्ही सत्तेवर आल्यानंतर या योजना बंद करू. या योजना बंद करायच्यात का चालू ठेवायच्यात हे तुम्ही ठरवा. आणि त्याच्यामुळं कोण या योजना तुम्हाला चालू करून देतील. 75,000 कोटी रुपये आम्ही खर्च केलेले आहे. ते आपल्याला परवडलेलं आहे, ते आपल्याला झेपलेलं आहे, ते आपल्या बजेटने स्वीकारलेलं आहे. आता यांना कळलं, माय माऊलींना ही योजना आवडली, माझ्या बांधवांना योजना आवडली आणि आता त्यांनी नवीन काढलेलं आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ, आम्ही असं करू तसं करू. मी सगळा हिशोब केला त्यांनी केलेल्या घोषणांचा. त्याला 3 लाख कोटी रुपये लागतात. साधं गणित आहे. तुम्हाला दिलेल्या योजनेचे पैसे महिलांचे दुप्पट करायचं, मला 45,000 कोटी रुपये लागतात. दुप्पट केल्यानंतर अजून काही संख्या वाढेल, 1 लाख कोटी रुपये त्याला लागतील. कुठं पैसे आणणार. मला म्हणत होता ना, कंगाल झाले, तिजोरी खाली केली, दिवाळखोरी काढली आणि आता ही कसली खोरी काढायला निघालाय. का लोकांना फसवताय, का लोकांची दिशाभूल करताय. नुसतं सत्य करता, पद मिळवणे करता, ही तुमची कामाची पद्धत. या गोष्टीचा विचार माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेने पण करावा आणि माझ्या चंदगडच्या जनतेने देखील त्या ठिकाणी करावा. आज आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थिती भक्कम असताना विविध मार्गाने राज्याच्या सरकारना जनता 20 तारखेला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील विश्वास आहे. आज मोठ्या प्रमाणावर कामं आपल्याकडे इन्कम टॅक्स लागलेला होता. कोल्हापूरकरांनो, चंदगडकरांनो, तो इन्कम टॅक्स कोणीच काढू शकत होता. 9,500 कोटी रुपये होता. शेवटी आम्ही अमित शहांकडे गेलो. पहिले 25 वर्ष प्रयत्न केला. पी चिदंबरम, प्रणव मुखर्जी, AK अँथोनी, कुणाला काढता आलं नाही. अमित शहांकडे गेलो. अमित शहा म्हणले ठीक आहे आपण मार्ग काढू. आणि त्यांनी 9,500 कोटीचा बोजा डोक्यावरचा माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सगळा काढून टाकला. आणि आता माझा भाव होता 2850 का काहीतरी, आम्ही दिला 3636. एवढा भाव जास्त झाल्यावर 600-700 रुपये टनाला भाव जास्त दिला. 1/3 इन्कम टॅक्स लागतो का काय असं मला वाटलं. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं साहेब हे तर शेतकऱ्यांचे पैसे, याला इन्कम टॅक्स लावल्यावर कसं होईल, काळजी करू नका म्हणलं. मी त्या साखर आयुक्तांना सांगतो, रीतसर भाव निघत असेल, कर्ज काढून नाही, रीतसर साखर विकून, ENA विकून, इथेनॉल विकून आणि तुमचं भोजन विकून म्हणजे वीज विकून तर त्यांना परवानगी द्यायची. तशा पद्धतीने मी 2 कारखान्याचं दाखवलं की का आमचा भाव हा नियमात बसतो, कुठेही नवीन कर्ज काढलेलं नाही. आमचं जे प्रोडक्शन झालं त्याची विक्री केली, त्याच्यात पैसे आले, हा खर्च ही विक्री हे वजा केल्यानंतर एवढा माझा शेतकऱ्याचा भाव. त्यांनी लगेच सही केली आणि परवानगी त्या ठिकाणी देऊन टाकली. हे काम आपण त्या ठिकाणी करू शकतो. आज कांदा निर्यात बंदी आपण उठवली, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळायला लागला. आता ऊसाची पण MSP आम्ही वाढून द्या म्हणून सांगितलेलं आहे. ते म्हणले की उद्याची आचारसंहिता संपू द्या, त्यामध्ये आम्ही लक्ष घालतो आणि तुम्हाला ती MSP पण वाढून देतो. FRP वाढते, पण FRP वाढली पण MSP नाही वाढली आणि साखरेचा विक्रीचा दर कमी झाला तर भावावर परिणाम पडतो. ते सांगायचं म्हटलं तर मला 4 तास कमी पडतील आणि मी त्यांचा जास्त वेळ घेत नाही. पण ह्या पद्धतीचं ते सूत्र असतं. आम्हाला त्या बाबतीमध्ये कापूस, सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्याला देखील परवडत नव्हतं. आम्ही 5,000 रुपये हेक्टरी अर्थसहाय्य त्यांना त्या ठिकाणी केलं. मला आठवत आहे
आज वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेत असताना मला राजेश पाटील म्हणाले की दादा, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याबरोबर तुम्ही आम्हाला घाटमाथ्यावरील चंदगड आजरा येथे कर्नाटकातल्या बेळगाव खानापूर क्षेत्रात काजूचं मोठं उत्पादन होतं. सर्वाधिक काजू प्रक्रिया उद्योग चंदगड आणि आजरा तालुक्यामध्ये चवीच्या दृष्टीनं सुद्धा घाटमाथ्यावरच्या चंदगड आणि आजऱ्याचा काजूचा अव्वल आहे. काजूसाठी या विभागात नैसर्गिक वातावरण अतिशय पोषक आहे. शेतकऱ्यांच्या बरोबरच माझ्या सेवा भागातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या काजू मंडळाचा विभागीय कार्यालयाचा लाभ होणार आहे. आणि एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये आमचा काजू उत्पादक शेतकरी व्यवसाय अडचणीत मार्गक्रमण करत होता. त्यावेळी काजू उत्पादक शेतकरी उद्योजक हे लोकप्रतिनिधी ना घेऊन म्हणजे राजेश पाटील यांना सगळ्यात घेऊन मला मंत्रालयामध्ये बैठक करायला लावली. राज्यातल्या काजू उद्योगाला उभारणी देण्याकरता राज्य शासनाचा 2.5% जीएसटी हा 100% परत करण्याचा निर्णय मी त्या बैठकीमध्ये घेतला. 5% त्याला जीएसटी आहे, 2.5% जीएसटी केंद्राला जातो. तिथं मी काही करू शकत नव्हतं. 2.5% जीएसटी माझ्या हातात होता. मी जीएसटी खात्याचा मंत्री आहे आणि त्याच्यामुळं माझ्या या शेतकऱ्याला मदत करण्याच्या करता आम्ही हा निर्णय घेतला. त्याचा आजरा आणि चंदगडच्या काजू उद्योगांना त्याचा फायदा झाला. त्याचबरोबर मागच्या काळातल्या व्हॅटच्या कराची रक्कम सुद्धा परत करण्याचा निर्णय, तसंच त्यांना व्याज सवलत देण्याचा निर्णय देखील आपण घेण्यात आला. आपल्या विचारांची माणसं सरकारमध्ये असल्यानंतर आपल्या अडीअडचणी कशा सोडवल्या जातात हे आम्ही तुम्हाला दाखवून दिलंय. मित्रांनो, मला एक गोष्ट माहिती आहे, माझ्या या भागात वन्य प्राण्यांचा अतिशय त्रास हा माझ्या शेतकऱ्यांना आहे. मग चंदगड असेल, आजरा असेल, गडिंग्लज असेल, या वन्य प्राण्यांकडनं पिकांचं नुकसान केलं जातं. अशा तक्रारी आहेत. गवे आहेत, रानडुकरं आहेत, वनगाई आहेत. अलीकडे त्याच्यात हत्तीची भर पडली आणि त्यामुळे पिकांबरोबर जीविताची देखील हानी झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना मी फॉरेस्ट खात्याला दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे पिकांची आणि मानवी जीवाची नुकसान भरपाई देण्याच्या करता देखील तातडीचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा आम्ही लक्ष देऊन मार्ग काढतोय. फाटकवाडी गटप्रभा प्रकल्पाच्या दुरुस्ती करता देखील ज्यावेळेस राजेश पाटलांनी आग्रह केला, मी 24.5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपल्या ह्या कामाच्या करता दिलेला आहे. या प्रकल्पांचा फायदा माझ्या चंदगड गडिंग्लज तालुक्यातल्या 6,500 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. या पद्धतीचं काम चाललंय. 10 वाजत आलंय. मला इथनं बेळगाव गाठायचंय, तिथनं पुणा गाठायचंय, तिथनं बारामती गाठायची. उद्या माझी स्वतःची शेवटची जाहीर सभा तिथं आहे. त्यामुळे मी आवर्त घेतो. पण आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार त्या ठिकाणी चाललंय. पुढचं 4.5 वर्ष ते केंद्रामध्ये राहणार आहे. राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचं सरकार आलं तर राज्याच्या विकासाला गती मिळते. आपल्याला हव्या त्या योजना आणि निधी हा हक्काने राज्याच्या करता आणता येतो. त्यामुळं राज्याचा विकासाचा वेग आणखी वाढवण्याच्या करता चंदगडकरांनो, गडिंग्लजकरांनो, आजराकरांनो, तुम्ही त्या ठिकाणी महायुतीचं सरकार सत्तेवर येणं आवश्यक आहे. मला खात्री आहे आमचे सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की चंदगड, गडिंग्लज, आजरा या विधानसभा मतदारसंघात राजेश पाटलांना मोठ्या मताधिक्यांनी तुम्ही विजयी करा. 23 तारखेच्या नंतर राजेश पाटलांची विजयी सभा घ्यायला मी स्वतः चंदगडला येईल असा देखील शब्द मी देतो. विजय आपलाच असला तरी आपण निष्काळजी राहू नका. शेवटचे 2 वर्ण 3 नंबरला घड्याळ ही खूण आहे आणि त्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. एवढंच आवाहन करतो, एवढीच विनंती करतो. तुम्ही तुमचं काम करा. पुढं 5 वर्ष या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी हा अजित पवार घेईल. हा अजितदादाचा वादा आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.